इराची काळजी घेत असताना अचानक अर्णवच्या मनात एका जुन्या नावाने पुन्हा दार ठोठावलं. अनाया. पण कोण आहे ही अनाया? आणि ती अर्णव इराच्या नात्यामध्ये अडथळा ठरणार का? नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 18वा भाग ऐकणार आहोत. तुम्हाला आलेल्या तापामुळे मला तुमची एवढी काळजी का वाटते आहे मिस इरा? अर्णव मनातल्या मनात पुटपुटला. मला हे समजत नाही आहे, पण स्वतःला थांबवताही येत नाहीये. इराने झोपेतच थोडी हालचाल केली. अर्णव पुन्हा तिच्याकडे झुकून पाहू लागला. जणू तिची तब्येत आता तरी स्थिर आहे ना याची तो खात्री करून घेत होता. खोलीत फक्त पावसाचा आवाज भरलेला होता आणि सोबतीला होती ती 2 श्वासांच्या लयीत उभी राहिलेली एक शब्दांविना तयार होत जाणारी ओढ. आता पुढे. सायंकाळ सरत आली होती. हवेत थोडासा गारवा पसरत होता आणि पावसाचा मंद आवाज अजूनही खिडकीतून ऐकू येत होता. इरा झोपेत होती. तिचा ताप आता थोडासा कमी झाला होता, पण तिच्या चेहऱ्यावरचा फिकटपणा अजूनही तसाच होता. अर्णव ऑफिसचे काम तर करत होता, पण अर्धे लक्ष इराला काही होत तर नाही आहे ना यावर होते. तेवढ्यात खोलीबाहेरून कोणीतरी हलकेच दरवाजा ठोठावला. सर, जेवण तयार आहे. केअरटेकरचा शांत आवाज ऐकू आला. अर्णवने दरवाजाकडे पाहिलं आणि सौम्य आवाजात म्हणाला, हो, येतो थोड्याच वेळात. त्याने पुन्हा एकवार इराकडे पाहिलं. तिचे केस कपाळावर आले होते. ती दिसत होती अगदी एखाद्या लहान बाळासारखी, खूप निरागस, खूप नाजूक. अर्णव जागेवरून उठला. त्याला माहिती होतं आता तिला जेवण देण्याची वेळ झाली होती, पण तिला उठवू कसं? तिला बरं वाटत असेल का आता? हेच विचार त्याच्या मनात परत परत येत होते. थोडा वेळ तो तसाच उभा राहिला. मग एक खोल श्वास घेत तो तिच्या बेडजवळ येऊन बसला. मिस इरा, त्याने हलक्या आवाजात हाक मारली. काहीच प्रतिसाद नाही. थोडं पुढे झुकत म्हणाला, मिस इरा, जेवायची वेळ झाली आहे. उठताय ना? इराने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अर्णवला वाटलं ती कदाचित अजूनही तापामुळे गाढ झोपली असावी. तो अधिक मृदू आवाजात म्हणाला, मिस इरा, उठू शकता का? बराच वेळ तो तिला अशाच हाका मारत होता. शेवटी खूप प्रयत्नानंतर इराने डोळे किलकिले केले. ती थोडी गोंधळल्यासारखी इथे तिथे बघत होती. सर, काय झालं? तिने मंद आवाजात विचारलं. अर्णव, जेवणासाठी हाक मारत होतो. थोडं खाऊन घ्या, मग औषध घेऊन पुन्हा झोपून जा. इरा नकारार्थी मान हलवत बोलते. नकोय मला जेवण. काहीच खायची इच्छा होत नाही आहे. अर्णवचा चेहरा तिचे हे बोलणे ऐकून गंभीर झाला आणि तो म्हणाला, असं कसं मिस इरा? तुम्ही काहीच न खाता कशा बऱ्या होणार? 2 घास तरी खा, बस तेवढेच. मग औषध घेऊन झोपून जा. इरा थकलेल्या स्वरात म्हणाली, पण सर, खरंच नको आहे मला आता काही. अर्णवने थोडं हसत पण त्याचवेळी काळजीने म्हणाला, ठीक आहे, इच्छा नसली तरी जबरदस्तीने 2 घास खायचे. तुम्ही डॉक्टर आहात आणि आता तुम्हीच एखाद्या वेड्या पेशंटसारखे वागत आहात. इराने त्याच्या या बोलण्यावर हलकेच स्मित केले आणि मान खाली करत उत्तर दिलं, ठीक आहे. अर्णवने तिला सावकाश उठायला मदत केली. ती उठताना क्षणभर डोळे मिटून थरथरली. सावकाश, काही होत नाही. अर्णव तिला आधार देत म्हणाला. दोघे हळूहळू डायनिंग एरियाकडे गेले. लाईट मंद लावलेला होता. टेबलावर गरम जेवणाचा सुवास दरवळत होता. गरम सूप, पोळी भाजी आणि वरण भात. साधं पण उबदार जेवण. दोघेही समोरासमोर बसले, पण वातावरणात शांतता पसरली होती. अर्णवला काहीच सुचत नव्हतं की नक्की काय बोलावं. इरा आजारी असल्याने ऑफिसच्या विषयांवर बोलणं योग्य वाटत नव्हतं आणि हलकं फुलकं बोलायला नक्की बोलू तरी काय? शिवाय तिच्या चेहऱ्यावरचा तो फिकटपणा पाहून काय बोलावे याबद्दल आणखीनच गोंधळल्यासारखे झाले होते. त्याने हळू आवाजात इराला सांगितलं, थोडं सूप घे अजून. इराने मान हलवली, पण प्रत्येक घास ती जणू काही जबरदस्तीने घेत होती असे अर्णवला जाणवले. अर्णव तिच्यावर लक्ष ठेवून होता की ती व्यवस्थित जेवतेय की नाही ते. मला तिच्यासाठी एवढी काळजी का वाटते आहे? ही फक्त माणुसकी आहे का, की काहीतरी जास्त? तो मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्न विचारत राहिला.
जेवण संपल्यावर परत दोघे रूममध्ये आले. अर्णवने तिला औषध दिलं आणि म्हणाला, हे घ्या आणि आता झोपा शांतपणे आणि भीती वाटून घेऊ नका, मी इथेच सोफ्यावर झोपतो आहे. इराने औषधं घेतली आणि थकल्यामुळे बेडवर लगेचच झोपली. ती झोपेच्या आधी हलक्या आवाजात म्हणाली, थँक्यू सर, तुम्ही माझी एवढी काळजी घेत आहात त्यासाठी. अर्णव थोडा थबकला व म्हणाला, काळजी तर घ्यायलाच हवी. तुम्ही माझ्यासोबत आहात, शिवाय आपण सध्या एकत्र काम करतोय. अर्णव पुढे काही बोलणार इतक्यात इराचे डोळे मिटले असल्याचे त्याला दिसले. ती गाढ झोपली होती. त्याने हलकीच ब्लँकेट तिच्यावर ओढून दिलं आणि मग जवळच्या सोफ्यावर जाऊन बसला. पण झोप काही त्याला येत नव्हती. मनात सतत एकच विचार, मी इराच्या बाबतीत इतका सेन्सिटिव्ह का झालोय? ती आजारी आहे तर मला इतका का त्रास होतोय? तो आडवा झाला, पण काही वेळाने उठून पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. कधी तिचा ताप तर वाढलेला नाही ना? कधी तिला पुन्हा मगाच्यासारखी थरथर जाणवली तर? कधी तिला पाणी हवं असेल तर? मनात असंख्य प्रश्न त्याच्या मनात उभे राहिले होते. याच विचारात तो सोफ्यावर उठून बसला. इराच्या काळजीसोबतच एक जुनं सावलीसारखं भावनांचं धुकं हळूच त्याच्या मनाभोवती फिरायला लागलं. त्याला अचानक कुणाची तरी आठवण आली, अनाया. कधीतरी तिच्यासाठीही त्याला असंच काही वाटायचं. तीही ऑफिसमध्ये येऊन हसत एखादं अरुणू काळजी घे रे म्हणायची आणि त्याचं मन नकळत हलकं व्हायचं. तिला झालेल्या छोट्याशा जखमेच्या बाबतीत देखील तो एवढा चिंताग्रस्त व्हायचा की स्वतःलाच प्रश्न विचारायचा की का, एवढा का मी पॅनिक होतोय? पण जीवनाने त्यांना एकत्र ठेवण्याचा विचारच जणू केला नव्हता. अनाया अचानक परदेशी निघून गेली, कोणताही मेसेज न ठेवता. त्याच दिवसापासून तिचे मेसेजेस येणे देखील बंद झाले. अर्णव त्यानंतर खूप शांत झाला किंवा इतरांना शांत असल्याचे भासवू लागला. तेव्हापासून त्याने स्वतःभोवती एक भिंत उभी केली होती, कोणासाठीही इतकं वाटू नये म्हणून. पण आज इरासाठी त्याला पुन्हा तसंच काही जाणवत होतं, जसं आधी अनायाबद्दल त्याला जाणवत असे. त्या भिंतीतला एक कोपरा जणू तडकला होता. तो स्वतःशीच कुजबुजला, नको होतं मला पुन्हा असं जाणवायला, पण थांबता पण येत नाहीये. त्याची नजर पुन्हा इरावर गेली. ती शांत झोपली होती, थोडी थकलेली आणि किती नाजूक दिसत होती ती. अर्णवला त्याच्या छातीत काहीतरी जुनी वेदना निर्माण झाल्यासारखे भासले. कदाचित भूतकाळ कधीच पूर्ण होत नाही, पण कुणीतरी नव्याने त्या रिकाम्या जागेत प्रकाश टाकतं, न सांगता न मागता. याचा अर्थ अर्णवच्या आयुष्यात अनायामुळे जी एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती ती भरायला म्हणून इराची त्याच्या आयुष्यात एंट्री झालेली का? हा विचार अर्णवच्या मनात आल्यावर त्याला आणखीनच गोंधळल्यासारखे झाले. तो इराच्या चेहऱ्याकडे निरखून बघत होता. तो मनातल्या मनात अनाया आणि इरा ह्यांच्यात काय साम्य आहे हे पडताळून बघत होता. खरंच अर्णव इराची किती छान काळजी घेतोय ना? पण आताही अर्णवच्या आयुष्यातील अनाया कोण आहे? काय असेल अर्णवचा भूतकाळ? ही अनाया अर्णव आणि इराच्या फुलणाऱ्या नात्यात अडथळा तर ठरणार नाही ना? काय होईल नक्की पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.